नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतामध्ये उपयुक्त पडणारी कडबा कुट्टी मशीन 90% सबसिडीवर देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन अर्ज प्रक्रिया चालू केलेली आहे। चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, यासाठी पात्र कोण आहे, तुमच्याकडे काय डॉक्युमेंट्स असले पाहिजेत, सर्व काही माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, कडबा कुट्टी मशीन 90% सबसिडीवर देण्यास सुरुवात अर्जासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केलेली आहे। मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत आहेत। या संदर्भात केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोफत कुट्टी यंत्रे देण्यासाठी कडबा कुट्टी यंत्राची ही नवीन योजना चालू केलेली आहे। या योजनेअंतर्गत गाई किंवा म्हशी असलेल्या शेतकरी व मेंढी पाळक हिरवा चाला तोडण्यासाठी मोफत कुट्टी यंत्र दिले जाते। या कार्यक्रमासाठी सर्व अर्ज प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत। शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडेही जनावरं असतील, तुम्ही हा फॉर्म भरू शकतात। यासाठी तुम्हाला ऑनलाईन प्रक्रिया ही दिलेली आहे आणि ऑफलाईन फॉर्मही तुम्ही भरू शकतात। तो कसा भरायचा आहे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। आपण स्टेप बाय स्टेप सर्व माहिती पाहणार आहोत। यामध्ये आपला सर्वांना माहीत आहे की पशुधन क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना कडबा कुट्टी मशीनची आवश्यकता असते, कारण प्राणी कडबा किंवा इतर कुठलाही चारा पूर्णपणे खात नाहीत। त्यांना चारा बारीक चिरून जनावरांना खायला दिला, यामुळे जनावरांचे आरोग्यही सुधारते व दूधजन्य जे जनावर तुमच्याकडे आहेत त्यांचं दुधामध्ये उत्पन्नात वाढही होते। पण मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याला हे कुट्टी मशीन यंत्र घेणे परवडत नाही। त्या अनुषंगाने सरकारने कुट्टी मशीनवर 20,000 रुपयापर्यंत अनुदान देण्याचे निश्चित केलेले आहे। या रकमेतून डायरेक्ट शेतकरी कुट्टी मशीन खरेदी करू शकतो। म्हणजे की शेतकरी मित्रांनो, यासाठी सरकार तुम्हाला 20,000 रुपयापर्यंत अनुदान देत आहे। या 20,000तून तुम्ही कुट्टी मशीन खरेदी करू शकतात। मित्रांनो, आता पाहूया यासाठी नेमकं काय पात्रता असणं गरजेचं आहे। तुम्हाला कडबा कुट्टी यंत्र कार्यक्रम लाभ घ्यायचा असेल, तुम्ही खालील दिलेल्या पात्र तपशील पूर्तता केली पाहिजे। कुट्टी यंत्राचा लाभ घेण्यासाठी उमेदवार महाराष्ट्र राज्यातील असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे। अर्जदाराचे बँक खाते आधारशी जोडलेले असावे। उमेदवाराकडे 10 एकरपेक्षा कमी जमीन असणं गरजेचं आहे। तसेच तुमच्याकडे किमान 2 जनावरे तरी आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्याचे उत्पन्न 2 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। तुमचं वार्षिक उत्पन्न हे 2 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे, तेच ह्या अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात। शेतकरी मित्रांनो, आता पाहूया यासाठी कागदपत्र काय असणं गरजेचं आहे। त्यामध्ये शेतकऱ्याचे आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, कुट्टी यंत्राचे घेतलेले बिल, पडताळणी म्हणजे तुमचे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, वेतन प्रमाणपत्र म्हणजे मित्रांनो तुमचे वार्षिक उत्पन्नाचं प्रमाणपत्र, त्याचबरोबर पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल क्रमांक आणि जमीन पशु विम्याशी संबंधित अन्य कागदपत्र इथे लागणार आहेत। शेतकरी मित्रांनो, एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत। आता पाहूया ऑफलाईन फॉर्म कुठे जमा करायचा आहे। व्यवस्थित बघा। कडबा कुट्टी यंत्र योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही प्रथम जवळच्या कृषी कार्यालयाला भेट दिली पाहिजे। त्याचबरोबर तुम्हाला तिथे जाऊन कडबा कुट्टी यंत्र योजनेचा अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडून घ्यावा लागणार आहे। तो अर्ज व्यवस्थित भरून सर्व डॉक्युमेंट्स त्याला व्यवस्थित लावायचे आहेत। त्याचबरोबर तुम्ही आता ही विनंती जी अर्ज माध्यमातून केलेली आहे, तो अर्ज सदरील अधिकाऱ्याकडे परत जमा करायचा आहे। मित्रांनो, तुमचा कागदपत्र हे अधिकारी व्यवस्थित पडताळणी करतील। जर तुम्ही त्यासाठी पात्र असाल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये DBT प्रणालीद्वारे
डायरेक्ट पैसे जमा होतील किंवा तुम्ही ऑनलाईन फॉर्मही भरू शकता. डॉक्युमेंट्स हे सेमच असणार आहेत. मित्रांनो, दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे की तुम्हाला असेच वेळोवेळी नवीन योजनेचे अपडेट मिळत जातील. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये विचारा मित्रांनो. आम्ही त्या संदर्भातील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.